₹6,000 तिरंग्याचं मान ₹6,000 बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका। अमरावतीच्या पापळ ते यवतमाळच्या चिलगव्हाणपर्यंत 138 किलोमीटरची पदयात्रा। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। 7/12 कोरा 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 अशा घोषणांसह त्यांनी 138 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे। ती अमरावती जिल्ह्यातील पापळ, जो की स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी आहे, ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावापर्यंत आयोजित करण्यात आले। या पदयात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारवर दबाव निर्माण केला जात असून कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणारा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत ही पदयात्रा सुरूच राहणार। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांच्या आंदोलनावर टीका करत त्यांच्या भूमिकेला दुटप्पी असं संबोधलंय। याला प्रत्युत्तर देताना कडू म्हणाले, आम्हाला आंदोलनाची हौस नाही, आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर ही पदयात्रा जल्लोष यात्रेत रूपांतरित करू, असेही कडू यांनी सांगितलंय। आज तुमची यात्रेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। दोन ते मार्गे तुम्ही आता आज उंबरठा बाजार जाणार आहात। शेतकरी कर्जमाफीसाठी तुमची प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, मजुराचा विषय आहे। पण 17 मागण्या आहे। 7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती। 7 एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे। आता 2 महिने झाले शासन निर्णय निघाले नाही। आमच्या माध्यमासोबत बावनकुळेजी बोलत होते का बच्चू कडूची भूमिका ही दुपट्टी आहे। ते कशी आम्हाला सांगा ना, दुपट्टी कशी असतं? तुम्ही शासन निर्णय काढत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, दिव्यांगाचा किती मानधन करणार आहे ते सांगत नाही। आम्हाला हौस थोडी आहे, आम्हाला आंदोलनाची हौस नाही। एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे। आमचा अंत पाहू नका, आपण लगेच सगळं जाहीर करा। तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली, शासन निर्णय मागे घेतला, तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही? सरळ विषय आहे। ते घेत नाही तेपर्यंत बच्चू कडू चालत राहणार, आंदोलन करत राहील। म्हणजे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही। एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही। आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही। चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही। आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची। ओके।